आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंती काय असते, कधी येते, त्याचं महत्त्व काय आणि ही जयंती कशी साजरी करतात. अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र सण आहे. हा दिवस भगवान हनुमानांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हनुमानांना हिंदू धर्मात एक शक्तिशाली देव मानले जाते. त्यांना राम भक्ती, धैर्यात आणि भक्तीमध्ये उत्कृष्ट मानले जाते. हा दिवस साजरा करून लोक त्यांची कृपा प्राप्त करतात आणि जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतात. हनुमान जयंती कशी साजरी करावी? या दिवशी भक्त हनुमानांच्या मंदिरात जाऊन पूजा व अभिषेक करतात. सूर्योदयापूर्वी हनुमान चालीसा वाचून नामस्मरण केले जाते. यामुळे मन शांत होतं, चिंता कमी होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ परिणाम मिळतात असे मानले जाते. अनेक लोक हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास करतात. असे मानले जाते की उपवास केल्याने हनुमान देव प्रसन्न होतात. घरी लोक विविध प्रकारचे गोडाचे पदार्थ बनवतात, जसे की बेसन लाडू, मोतीचूर लाडू, साबुदाणा खीर, केशरी भात प्रसाद म्हणून हनुमानांना अर्पण करतात. या दिवशी हनुमान चालीसा वाचनाला विशेष महत्त्व आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिक शक्ती वाढते आणि संकटांवर विजय मिळतो असा विश्वास आहे. तर ही होती हनुमान जयंतीविषयी थोडीशी माहिती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली असे लिहा.